नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरमध्ये काल हुतात्मा झालेल्या जवानांना लष्कराची मानवंदना. भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्याच्या अमानवी कृत्याबाबत भारताची पाकिस्तानला खरमरीत समज. काश्मीरातल्या सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी जम्मू काश्मीरचे राज्यपाल केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले. जम्मू काश्मीरमधली परिस्थिती निवडणूक घेण्यासाठी योग्य नसल्याच्या कारणास्तव अनंतनाग लोकसभा पोटनिवडणूक रद्द. स्वच्छ भारत अभियानाचा शहरी स्वच्छतेवरती सकारात्मक परिणाम झाल्याचं सर्वेक्षणातून स्पष्ट. व्यंकय्या नायडू. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. शेतकरी कर्जमाफीसाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधी पक्षांची राज्यपालांकडे मागणी. निफाड आणि लासलगाव बाजार समितीत 11 दिवसापासून बंद असलेले कांद्याचे लिलाव आजपासून पूर्ववत सुरू. आणि अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत. आणि आता सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेले सीमा सुरक्षा दलाचे सुभेदार प्रेमसागर आणि लष्कराचे नायब सुभेदार परमजीत सिंह यांच्या पार्थिवावरती त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी प्रेमसागर यांना नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू तसंच लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदरांजली अर्पण केली. या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा असल्याचं त्यांनी म्हटलं. हमारा शहीद प्रेम सागर को और आर्मी के हमारे और जवान परमजीत सिंह का भी तरन तारण में श्रद्धांजलि दिया जा रहा है. 3.5 घंटे का रास्ता है, हेलीकॉप्टर से ले जाएंगे. तो अभी हम लोग श्रद्धांजलि दे रहे हैं और ऐसे समय में देश जो है इस शहीद परिवार के साथ में है और जो संभव जो चीज़ है वो हमारा अरेंजमेंट जो भी करना है बीएसएफ और उत्तर प्रदेश के प्रशासन के साथ मिलकर कर रहे हैं. संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि पाकिस्तानच्या लष्कराकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना झाल्याच्या घटनेवरती चर्चा केली. भारताचे लष्करी मोहिमेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल ए.के. भट्ट यांनी आज पाकिस्तानच्या महासंचालकांशी बातचीत करून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्याच्या घटनेबाबत पाकिस्तानला खरमरीत शब्दामध्ये समज दिली. भारतानं या संदर्भामध्ये गंभीर चिंता व्यक्त केली आहे. असं अमानुष आणि भ्याड कृत्य सभ्य समाजाच्या कल्पनेबाहेरचं आहे. सर्वांनीच या कृत्याचा निषेध केला पाहिजे असं भट्ट यांनी सांगितलं. लष्कर प्रमुख बिपिन रावत श्रीनगरमध्ये कालच दाखल झाले आहेत. त्यांनीही जम्मू काश्मीरातल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. लष्कर प्रमुखांनी पंजगाम इथल्या लष्करी तळाला भेट दिली आणि वाढीव सुरक्षा उपाययोजनांचाही आढावा घेतला. सुरक्षा दलाच्या विविध एजन्सीजमधल्या समन्वयाची प्रशंसा करत सैन्य दलानं ठामपणानं केलेल्या कारवाईचीही त्यांनी प्रशंसा केली. बदामी बाग इथल्या लष्करी तळाच्या रुग्णालयाला त्यांनी भेट दिली आणि रावत यांनी तिथं जखमी सैनिकांची विचारपूस केली. जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यामध्ये भारतीय सैनिकांवरती सीमेपलीकडून काल झालेला हल्ला हा नियोजनपूर्वक कट असल्याचं सीमा सुरक्षा दलानं म्हटलंय. भविष्यामध्ये असे हल्ले होऊ नयेत यासाठी लष्कर आणि सीमा सुरक्षा दल आवश्यक ती सर्व पावलं उचलत असल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या अतिरिक्त महासंचालकांनी सांगितलंय. पाकिस्ताननं केलेल्या कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल यासंदर्भात संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी कृती आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे.
जम्मू काश्मीरचे राज्यपाल NN वोरा यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली आणि राज्यातल्या सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेवरती चर्चा केली। सुमारे 40 मिनिटे चाललेल्या या बैठकीमध्ये राज्यपाल आणि गृहमंत्र्यांनी काश्मीर खोऱ्यातली परिस्थिती आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी करण्याच्या उपाययोजनांबाबत विचारविनिमय केल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे। पाकिस्तानी लष्करानं 2 भारतीय जवानांच्या मृतदेहाच्या केलेल्या विटंबनेच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाली। सरहद्दी पलीकडून होणारी घुसखोरी, फुटीरतावाद्यांच्या कारवाया आणि विद्यार्थ्यांकडून रस्त्यावर केली जाणारी निदर्शनं आणि निषेध यावरही चर्चा झाल्याचं समजतं। जम्मू काश्मीरमध्ये खुल्या आणि मुक्त वातावरणामध्ये निवडणुका घेण्यासाठी परिस्थिती योग्य नसल्याच्या कारणास्तव निवडणूक आयोगानं येत्या 25 तारखेला होणारी अनंतनाग लोकसभा पोटनिवडणूक रद्द केली आहे। काश्मीरमधली परिस्थिती निवडणुका घेण्यासाठी पोषक आणि योग्य नसल्याचं राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला कळवलं आहे। निवडणुकीसाठी पुरेशा संख्येनं सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यासाठी गृह मंत्रालयानंही असमर्थता व्यक्त केली आहे। जम्मू काश्मीरमधली परिस्थिती मुक्त आणि खुल्या निवडणुका घेण्यासाठी योग्य होईल तेव्हाच ही पोटनिवडणूक आता घेण्यात येईल असं आयोगाने म्हटलं आहे। नव्या तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक विकासाचे लाभ आता खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत आहेत असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत म्हटलंय। ICCIनं 100 डिजिटल खेडी राष्ट्राला अर्पण केल्यानंतर ते बोलत होते। डिजिटायझेशनच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्यानं नवीन तंत्रज्ञान निर्मितीबरोबरच इलेक्ट्रॉनिक पेमेंटचे नवनवे पर्याय येत आहेत, त्याचा ग्रामीण भागातल्या जनतेला फायदा होत असल्याचं जेटली म्हणाले। 17 राज्यातल्या 100 खेड्यांचं डिजिटायझेशन पूर्ण केल्याबद्दल जेटली यांनी ICICI समूहाची प्रशंसा केली। इतर बँकांनीही याचा आदर्श घेऊन इतर खेड्यांमध्ये डिजिटायझेशन करून ग्रामीण जनतेला सक्षम करावं असं आवाहन त्यांनी केलं। चालू वर्षामध्ये आणखी 500 खेडी डिजिटल करण्याचा ICICIचा मानस असल्याचं समजतं। डिजिटल पायाभूत सोयीसुविधा, आर्थिक समावेशकता, कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे खेड्याचा विकास ICICI डिजिटल खेडी कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाचे शहरी भागामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत। गेल्या वर्षभरामध्ये शहराच्या स्वच्छतेमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे। केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज बंगळुरू इथं वार्ताहर परिषदेत याविषयी माहिती दिली। या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणामध्ये 18 लाख नागरिकांची मतं जाणून घेण्यात आली। त्याप्रमाणे सुमारे 17,500 ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या अभियानाचा प्रभाव जाणवत असल्याचं समोर आलंय। येत्या गुरुवारी स्वच्छतेसंदर्भातली 434 शहरांची क्रमवारी जाहीर केली जाईल। मात्र क्रमवारीपेक्षाही नागरिकांचा प्रतिसाद अधिक उत्साहवर्धक असल्याचं नायडू यांनी सांगितलं। राज्यातील धरणांच्या आणि जलसाठ्यांच्या साठवण क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनं धरणांमधला गाळ काढून तो शेतामध्ये पसरवण्यासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे। आज मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। राज्यातल्या लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाझर तलाव आणि विदर्भातील माजी मालगुजारी तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा साठा तयार झालाय। या योजनेअंतर्गत राज्यातल्या 82,156 धरणांपैकी 31,459 धरणांमध्ये साचलेला गाळ उपसून शेतामध्ये पसरवला जाईल। त्यामुळे धरणांची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होईल, तसंच कृषी उत्पन्नातल्या भरीव वाढीसह शेती आणि पिण्यासाठी पाणीही उपलब्ध होऊ शकेल। स्थानिक शेतकऱ्यांना हा गाळ मोफत मिळणार आहे। शेतकऱ्यांना तो स्वखर्चानं शेतामध्ये वाहून न्यावा लागणार आहे। या योजनेनुसार फक्त गाळ उपसा करायलाच परवानगी देण्यात आली आहे। वाळू उत्खननाला मात्र पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे। तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये अतिरिक्त यंत्रणा राबवून तूर खरेदीची प्रक्रिया युद्धस्तरावरती पूर्ण करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान दिले आहेत। तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे। 40 लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे। खरेदी केंद्रावरती नोंदणी झालेल्या उर्वरित तुरीची खरेदी प्रक्रिया सुरू आहे। येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये ती पूर्ण केली जाईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली। तूर आणि तूर डाळीचे भाव किफायतशीर आणि स्थिर राहावेत यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। राज्यातल्या वाढत्या शेतकरी आत्महत्या तातडीनं नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं कर्जमाफीची घोषणा करावी आणि त्यासाठी
विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची आवश्यकता आहे. याबाबत तातडीनं निर्देश द्यावेत अशी मागणी विरोधी पक्षांनी आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्याकडे केली. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील एका शिष्टमंडळानं मुंबईत राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीबद्दल माहिती दिली. राज्यपालांनी या संदर्भात गांभीर्यानं लक्ष घालण्याचं आश्वासन दिल्याचं विरोधी पक्षनेत्यांनी या भेटीनंतर सांगितलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे जयंत पाटील, संयुक्त जनता दलाचे कपिल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं आमदार उपस्थित होते. राज्यातल्या शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवरती निर्णायक चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं 2 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी केली आहे. या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ही मागणी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी तसंच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून देण्याबाबत चर्चा करण्याकरता हे विशेष अधिवेशन बोलवावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आल्याचं राज्याचे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितलं. वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करण्यासाठी 20 ते 22 मे दरम्यान राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. तेच आणखी 2 दिवस वाढवावं असं मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आल्याचं ते म्हणाले. मंत्रिमंडळातल्या आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा तूर डाळीचं विक्रमी उत्पादन झालंय तेव्हा सरकारनं पुन्हा तूर डाळीची खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी ही मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याची भरपाई करून देण्याकरता सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक लवकरच बोलावण्यात येणार असल्याचं राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. दरम्यान शिवसेनेच्या या भूमिकेवरती विरोधी पक्षांनी मात्र प्रखर टीका केली आहे. राज्य विधिमंडळाच्या मागच्या अधिवेशनामध्ये शिवसेना झोपली होती का असा सवाल विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. वारंवार आपली भूमिका बदलणाऱ्या शिवसेनेची अवस्था रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे झाल्याची टीका परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड आणि लासलगाव बाजार समितीचा गेल्या 11 दिवसांपासून बंद असलेला कांद्याचा लिलाव आजपासून पुन्हा सुरू झालाय. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना कांद्याची रक्कम रोख स्वरूपात द्यावी या मागणीसाठी 20 एप्रिलपासून शेतकऱ्यांनी या दोन्ही ठिकाणचा कांदा लिलाव बंद केला होता. या संदर्भात बाजार समिती पदाधिकारी आणि व्यापारी यांची काल बैठक झाली. या बैठकीत कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना 5,000 रुपये रोख आणि उर्वरित रक्कम धनादेशाद्वारे देण्याचं ठरलं. त्यानुसार आजपासून लिलाव पूर्ववत सुरू झाला. देशभरामध्ये खोट्या पॅन कार्डचा वापर थांबावा यासाठी आधार कार्ड अनिवार्य करायचा निर्णय योग्यच आहे असं समर्थन केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात केलंय. आधार कार्ड ही अतिशय सुरक्षित आणि आश्वासक पद्धत आहे. माणसाची खरी ओळख पटवण्याकरता ती अत्यंत उपयुक्त आहे असं महान्यायकर्ता मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात सांगितलं. आधार योजनेमुळे गरिबांसाठीच्या विविध योजनांना तसंच निवृत्तीवेतन योजनेकरता 50,000 कोटी रुपयांची बचत करण्यामध्ये सरकारला यश आल्याचं ते म्हणाले. आतापर्यंत 10 लाख पॅन कार्ड्स रद्द करण्यात आली आहेत. मात्र आजवर देण्यात आलेल्या 113 कोटी 7 लाख आधार कार्ड्सपैकी एकही कार्ड कोणत्याही कारणास्तव रद्द करण्यात आलं नसल्याचं रोहतगी यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनीच आज पुण्यामध्ये एक मोर्चा काढला. खासदार राजू शेट्टी या मोर्चामध्ये सहभागी झाले. सध्या तूर आणि कांदा अशा पिकांनाच हमीभाव मिळत नाही असं सांगत सत्तेत असलो तरीही याचा सरकारला जाब विचारणार असे मोर्चे जिल्ह्यांमध्ये काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत निर्णायक लढा उभारणार असल्याचंही ते म्हणाले. आपल्या पक्षाचे मंत्री असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत निर्णायक भूमिका घेण्याचा अधिकार त्यांना नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. कृषी पंपाची वीज दरवाढ रद्द व्हावी या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज शेतकऱ्यांनी एक मोर्चा काढला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सांगली जिल्ह्यातल्या पाणी पुरवठा संस्था आणि इतर समविचारी पक्ष या मोर्चात सहभागी झाले. कृषी पंपाची वीज दरवाढ रद्द झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही मोर्चेकऱ्यांनी यावेळी दिला.
आजच अनेक ठिकाणी या वीज मंडळाच्या बिलामुळे, वाढलेल्या बिलामुळे आत्ताच्या सध्याच्या या सरकारच्या विरोधी रोष निर्माण झालेला आहे आणि आता नव्यानं जी वाढ त्यांनी केलेली आहे त्यामुळे तर महाराष्ट्रातले वीज मंडळाच्या दरवाढीमुळे महाराष्ट्रातले वीज लिफ्ट इरिगेशन स्कीम, उपसा सिंचन योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 16 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतल्या विशेष न्यायालयानं भुजबळ यांच्या कोठडीमध्ये वाढ केली आहे. सक्तवसुली संचालनालयानं छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यावरती बेहिशोबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यानंतर दिवाळखोरीत निघालेल्या पेण अर्बन बँकेच्या ठेवीदार आणि खातेदारांनी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणं आंदोलन केलं. बँकेच्या संचालक मंडळानं अवैध पद्धतीनं कर्ज वाटप केल्यानं 2010 सालापासून ही बँक डबघाईला गेली. याचा फटका बँकेच्या हजारो खातेदार आणि ठेवीदारांना सहन करावा लागतोय. मात्र प्रशासनाकडून संचालक मंडळावरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. संचालक मंडळावरती कायदेशीर कारवाई करा आणि मालमत्ता जप्त करून ठेवीदारांची रक्कम चुकती करा अशी मागणी ठेवीदार संघर्ष समितीनं यावेळी केली. गेले जवळपास 7 वर्ष ठेवीदार जवळपास 1,98,000 ठेवीदार तडफडत आहेत, ज्याच्यामध्ये अत्यंत सर्वसामान्य नागरिक, गरीब शेतकरी, छोटे व्यापारी असे भरडले गेलेले आहेत आणि आपल्या आयुष्यभरच्या कमाई याच्यामध्ये पेण अर्बनमध्ये अडकून पडलेले आहेत. गेल्या 7 वर्षामध्ये संघर्ष समितीनं अतिशय निकरानं असा लढा दिला आणि यामुळेच करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीज, मालमत्ता जप्त झालेल्या आहेत की ज्या पेण ठेवीदारांच्या पैशातनं घेतलेल्या आहेत आणि हायकोर्टाने मान्य केलेलं आहे. आणि या मालमत्ता विकून ठेवीदारांना तातडीनं पैसा द्यावा, कारण हा आता खूपच विलंब होत आहे अशी आमची मागणी आहे. शिक्षण पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा आणि डिजिटल शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं या उद्देशानं सोलापूर इथं आज शिक्षकांसाठी ई-लर्निंग कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामीण आणि वंचित घटकातल्या मुलांना आधुनिक तंत्रज्ञान माहीत व्हावं तसंच मनोरंजनातून शिक्षण हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. सोलापूर इथल्या प्रिसिजन फाउंडेशन आणि सर शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं ही 1 दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी वाड्या आणि वस्तीवरच्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या 52 शाळांना ई-लर्निंग साहित्याचं वाटप करण्यात आलं. मोबाईल, संगणक, दूरचित्रवाणी अशा माध्यमातून मुलामुलींच्या कलागुणांना कसा वाव देता येईल याची माहिती तज्ज्ञांनी दिली. या कार्यशाळेत 10 मुद्द्यांवरती चर्चा करून विविध मतं लक्षात घेऊन आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे अशी माहिती सर शिक्षण संघटनेचे समन्वयक राजकिरण चव्हाण यांनी दिली आहे. मलेशियामध्ये इपो इथं सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेमध्ये प्राथमिक फेरीच्या सामन्यामध्ये आज ऑस्ट्रेलियानं भारतावरती 3-1 असा विजय मिळवला. सामना सुरू होताच 25व्या मिनिटाला भारताच्या हरमनप्रीत सिंगनं पहिलाच गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियानं चांगला खेळ करत 30व्या आणि 34व्या मिनिटाला लागोपाठ गोल केले. भारताला ही पिछाडी भरून काढण्यामध्ये अपयश आलं. अखेर 51व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियानं 3रा गोल केला आणि भारतावरती सहज विजय मिळवला. या स्पर्धेतला भारताचा यापुढचा सामना जपानशी होणार आहे. आणि आता बातमी हवामानाची. राज्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढच झाली आहे. उर्वरित भागामध्ये मात्र कमाल तापमान जवळपास सरासरी इतकंच होतं. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 43 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. येत्या 36 तासात राज्यातल्या विदर्भ वगळता इतर ठिकाणी हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील. विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि त्या राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये: मुंबई कमाल 33 आणि किमान 24, नागपूर 42 आणि 25, पुणे 39 आणि 20, औरंगाबाद 40 आणि 25, नाशिक 39 आणि 20,
कोल्हापूर 39 आणि 23, रत्नागिरी 32 आणि 24, सोलापूर 41 आणि 25 आणि अमरावती कमाल 41 आणि किमान 28 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरमध्ये काल हुतात्मा झालेल्या जवानांना लष्कराची मानवंदना. भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्याच्या अमानवी कृत्याबाबत भारताची पाकिस्तानला खरमरीत समज. राज्यातल्या सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी जम्मू काश्मीरचे राज्यपाल केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले. जम्मू काश्मीरमधली परिस्थिती निवडणूक घेण्यासाठी योग्य नसल्याच्या कारणास्तव अनंतनाग लोकसभा पोटनिवडणूक रद्द. स्वच्छ भारत अभियानाचा शहरी स्वच्छतेवरती सकारात्मक परिणाम झाल्याचं सर्वेक्षणातून स्पष्ट. व्यंकय्या नायडू. गाळं मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. शेतकरी कर्जमाफीसाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची विरोधी पक्षांची राज्यपालांकडे मागणी. निफाड आणि लासलगाव बाजार समितीत 11 दिवसापासून बंद असलेले कांद्याचे लिलाव आजपासून पूर्ववत. आणि अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही विकसित देशांच्या तुलनेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था आजही मजबूत स्थितीत आहे. भारताचा आर्थिक विकास दर यावर्षी 7.1% इतका, तर पुढच्या वर्षी तो 7.5% राहील असं नुकत्याच जाहीर झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अहवालामध्ये म्हटलं आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या असल्या तरी बँकांमधल्या बुडीत कर्जांचं प्रमाण आणि चलन फुगवट्याचा दर मर्यादित ठेवण्यासारखी आव्हानंही भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहेत. याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.